नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील 5वा पाठ वसंत हृदय चैत्र या पाठाचा दुसरा भाग बघणार आहोत। या पाठाच्या लेखिका आहेत दुर्गा भागवत। लेखिका दुर्गा भागवत यांनी या पाठाच्या पहिल्या भागामध्ये पिंपळाच्या झाडाला कशा प्रकारे नवीन नवीन पानं येतात आणि पिंपळाच्या झाडाचं सौंदर्य कशा प्रकारे फुलतं, त्यांच्या घराजवळ एक पिंपळाचं झाड आहे, त्या पिंपळाच्या झाडाला प्रचंड प्रमाणात पानं आलेली आहेत, परंतु त्यांच्या घराजवळ जे पिंपळाचं झाड आहे त्या पिंपळाच्या झाडाच्या वर एक मधुमालतीची प्रचंड अशी वेल आहे। या वेलीमुळे नेमकं मधुमालतीची पानं कोणती आहेत आणि पिंपळाची पानं कोणती आहेत त्यांची गर्दी तिथे झालेली आहे आणि ते ओळखणं एक प्रकारे कठीण झालेलं आहे। दोघांचं सौंदर्य एकमेकांमुळे वाढलेलं आहे। त्यानंतर गुजरातमधल्या एका भागामध्ये घाणेरीचं झाड, की ज्या भागामध्ये जमिनीमध्ये पाणी नाही, ज्या भागामध्ये वृक्ष नाही, झाड नाही, सौंदर्य नाही, फुलं नाही, अशा भागामध्ये घाणेरीचं झाड तिथल्या लोकांना हवं असं वाटतं। आपण विशेष करून घाणेरीला खूप काही प्रेम लावत नाही किंवा खूप काही जीव लावत नाही, कारण घाणेरीची जी रंगसंगती असते, दुरंगी पद्धती असते आणि बेजोड प्रकारचे रंग असतात किंवा फुलं असतात ते आम्हाला सहजासहजी आवडत नाहीत, परंतु निसर्गाचं हे सौंदर्य चुनरीसारखं त्यांना वाटतं। मग चुनरीला नाव या घाणेरीवरनं दिलेलं असेल किंवा घाणेरीला नाव चुनरीवरनं दिलेलं असेल, परंतु या लोकांना, गुजरातमधील लोकांना हा घाणेरीचे फुलं आणि त्याचा सुगंध आणि ते झाड हे सगळं त्यांना खूप आवडतं। त्यानंतर लेखिका आम्हाला कोकणामध्ये घेऊन जातात। कोकणामध्ये समुद्राच्या किनारी माडाची खूप झाडं असतात, नारळाची खूप झाडं असतात। या माडाच्या म्हणजेच नारळाच्या झाडांना सुरमाळाची झाडं सुद्धा म्हणतात। माडाची झाडे बारमाह हिरवी आणि फळांनी बहरलेली दिसतात। हे जे नारळाची झाडं असतात 12ही महिने यांच्यावरती पानं असतात, 12ही महिने यांना नारळ लागलेले असतात, हिरवेगार नारळ त्यांच्यावर दिसत असतात। या नारळाच्या झाडांना पल्लवांचा नखरा, पल्लव म्हणजे पानं, पल्लवांचा नखरा म्हणजे पुन्हा पुन्हा नवीन पानं येणे, जुनं पानं गाळणे, अशा प्रकारचे झाडं नखरे करतात जणू काही। हा पल्लवांचा नखरा या नारळाच्या झाडांना माहीत नाही असं लेखिका आम्हाला वाटतात। पण फाल्गुन महिना आला की त्याच्या माथ्यावर अधिक फिक्या रंगाचे जावळ भुरभुरल्यासारखे वाटते। लहानसं बाळ असतं, लहान बाळाच्या डोक्यावरती जे केस येतात त्यांना आपण जावळ म्हणतो, तशा प्रकारचं जावळ फाल्गुन महिन्याच्या सुरुवातीला या नारळाच्या टोकावर, त्या नारळाच्या झाडाच्या टोकावर आम्हाला बघायला मिळतो। जणू काही लहान बाळाच्या डोक्यावरती जावळ आलेला आहे। त्या जावळाची उपमा त्यांनी या नारळाच्या टोकावर आलेल्या पानांना दिलेला आहे। त्याच्या पानाच्या गाभ्यातून वाढलेल्या नारळाच्या लंगराच्या वर होळीच्या आकाराचे पेव फुटते आणि त्या सुक्या कडकट पेवातून वेताच्या रंगाच्या फुलांच्या लोंब्या बाहेर पडतात। चैत्राच्या मध्यापर्यंत, म्हणजे चैत्र महिना आला तो अर्धा झाला की त्या मध्यापर्यंत त्याला लोंब्या दिसतात। नारळाची फुले हे निर्गंध आणि टणक, नारळाच्या फुलांचा सुगंध येत नाही, ते टणक असतात, मजबूत असतात। आम्हाला असं वाटतं की इतर फुलं खूप नाजूक आहेत, गुलाबाचं फुल खूप नाजूक आहे, परंतु नारळाचं फुल हे टणक आहे आणि म्हणून ते आम्हाला आवडत नाही। परंतु झाडाखाली जे नारळाची फुलांचा खस पडलेला असतो, त्याची राश पडलेली असते, तर त्या राशीतून जर आम्ही 2-4 फुलं उचलली, त्यांना निरखून बघितलं तर त्यांचा जो टणकपणा तुम्हाला बोचणार नाही। त्यांचे जे टणक आहे ते नक्कीच आहे, परंतु तो आम्हाला त्रासदायक ठरणार नाही, बोचणार नाही। बोचणे म्हणजे त्रासदायक ठरणे। पाकळ्यांच्या गुळगुळीत स्पर्शाने बोटे सुकावतात। त्या पाकळ्यांना जर आम्ही स्पर्श केला, हात लावला तर आम्हाला ते छान वाटतं, चांगलं वाटतं। 3 पाकळ्यांची फिक्या पिवळ्या रंगाची ही फुले, नारळाची जी फुलं असतात ते 3 पाकळ्यांची फुलं असतात आणि फिके पिवळ्या रंगाची असतात। आज अशाच रंगाच्या केसरांची दाटी, 3 पाकळ्यांच्या ज्या फुलांचा पेला पाहून त्याच आकाराचे सौंदर्य पाहून तुम्ही मुक्त झाले कधीच राहणार नाही। प्रचंड नारळाचे हे नखा एवढे फुल पाहून मोठी गंमत वाटते। आपण सतत नारळ बघितलं असेल, नेहमी नारळ बघितलं असेल की नारळ चांगलं मोठं असतं,
परंतु नारळाचं जे फूल असेल अतिशय छोटं असतं. किती छोटं तर नखा एवढं छोटं. आणि ते बघून आम्हाला गंमत वाटते, नवल वाटतं. गंमत वाटणे म्हणजे नवल वाटणे. शेजारचे कडुलिंबाचे झाड निळसर फुलांच्या तुरांनी भरून गेले आहे. शेजारी जे कडुलिंबाचं झाड आहे त्या कडुलिंबाच्या झाडाच्या टोकावरती किंवा प्रत्येक फांदीच्या पुढच्या भागाला टोकाला निळसर रंगाचे फुलं आलेली आहेत आणि जणू काही पूर्ण झाड भरून गेलेलं आहे, बहरून गेलेलं आहे. त्याचा सुगंध रात्रीच्या वेळी अतिशय मधुरम वाटतो. जर तुम्ही त्या लिंबाच्या झाडाच्या खाली झोपले तर त्याच्या फुलांचा रंग तर आम्हाला तर जाणवतोच, परंतु त्याचा जो सुगंध आहे तो सुद्धा आम्हाला जाणवायला लागतो. त्याच्या शेजारीच कडवट उग्रवासाचे करंजाचे झाडही सबंध फुलले आहे. त्या लिंबाच्या झाडाच्या शेजारी कडवट उग्रवासाचं करंजाचं झाड तेही छान दिसत आहे. करंजाच्या फुलांचे रूप अलौकिक असते. करंजाची जी फुलं असतात त्याचे सौंदर्य असतं, रूप असतं, ते एक वेगळ्या प्रकारचं असतं, अलौकिक असतं. अगदी नखा एवढी कळी करंजीच्या आकाराची, जेवढी करंजी असते तेवढीच त्याची कळी पण असते. पांढरे हिरवी पण फूल उमलले की ती किती निराळे दिसते. आत एक निळी जांभळी नाजूक सुंदर कळी आणि तिच्या डोकीवर अर्धवर्तुळ अशी पांढरी टोपी. हे करंजीच्या झाडाचं फुलाचं वर्णन सांगताना लेखिका आपल्याला असं म्हणतात की जणू काही त्याच्याकडे बघितल्यावर टोपडे घातलेला म्हणजे छोटासा फेटा घातलेला. टोपडे म्हणजे फेटा. बाल घनश्याम म्हणजे श्रीकृष्णासारखं जणू काही ते फुल दिसतं. रस्त्यावर पडलेला हा फुलांचा खच फार रमणीय दिसतो, सुंदर दिसतो, आकर्षक दिसतो. खच म्हणजे ढीग आणि रमणीय म्हणजे सुंदर. चैत्रातल्या पर्णशोभेचे आणि फळशोभेचे वर्णन आंबा फणसाशिवाय पूर्ण होणार नाही. आंबा आणि फणस हे कोकणातले हे अतिशय नामवंत दोन्ही झाडं. तर चैत्र महिन्याचे जर सौंदर्य सांगायचं असेल तर आंब्याच्या आणि फणसाच्या सौंदर्य सांगितल्याशिवाय चैत्राचं सौंदर्य हे पूर्ण होणार नाही असं लेखिका म्हणतात. वसंताशी पौषा अखेरीपासूनच मोहरून सहकार्य करणारे हे आंब्याचं झाड. जसं चैत्राची इच्छा असेल तसं आम्ही वाढणार. जसं चैत्राची इच्छा असेल तसे आम्हाला आंबे लागतील. जसं चैत्राची इच्छा असेल तसं आम्ही पानांनी बहरू असं सहकार्य करणारं हे आंब्याचं झाड. लांब लचक देठांना लागलेले कैऱ्यांचे हिरवे गोळे, हिरवे हिरवे गोळे त्या कैऱ्यांचे त्या झाडाला लागलेले आहेत. वाऱ्याबरोबर झोके घेत आहेत किंवा पोपट किंवा कावळे त्या झाडाला लागले आहेत की नाही हे पाहण्याकरता त्यांना चोचीची प्रहार करतात. त्या फळांना पोपट किंवा कावळे हे चोचीने प्रहार करतात, खाऊन बघतात आणि ज्या फळांना पोपट किंवा कावळे त्याच्यावर प्रहार करतात ते फळ अतिशय गोड लागत असतं असं म्हणतात. तेव्हा मोठी मौज दिसते. गावाबाहेरच्या झाडातून कोकिळांचे कुजनही बहुधा याच झाडावर चालत असते. कोकिळेचा जो आवाज असतो, कुजन असतं, गाणं म्हणणं असतं, ते सुद्धा आंब्याच्या झाडावर सुरू असतो. कैऱ्या जून झालेल्या असतानाच म्हणजे कैऱ्या जुन्या झाल्या की तेव्हा एकीकडे पानं झडत असतात पण झाड वृक्ष असे कधीच दिसत नाही. वृक्ष म्हणजे अतिशय म्हणजे सुंदरच दिसत नाही. चैत्रात याही झाडाला पालवीच्या गोच्या घोष लागतात आणि कैऱ्यांबरोबर तेही झोके घेतात. माघातले मोहरांच्या झुक्यांनी भरलेले, माघातले म्हणजे माघ महिन्यात मधले मोहरांच्या झुक्यांनी भरलेले व सुगंधाने दरवडलेले झाड सुंदर की आत्ताचे हे झाड अधिक सुंदर. माघ महिन्यांमध्ये मोहर येते तेव्हा सुद्धा आंब्याचं सौंदर्य अतुलनीय दिसतं, छान दिसतं. मग तेव्हा माघ महिन्यांमधलं आंब्याचं झाड सुंदर दिसतं की आता कैऱ्या लागलेल्या आहेत चैत्र महिन्यामध्ये, नवीन पानं फुटलेली आहेत चैत्र महिन्यामध्ये, आत्ताचं झाड सुंदर आहे.
या दोन्ही गोष्टी सांगणं अतिशय कठीण गोष्ट आहे. आणि फणस त्याला नजरेत भरण्यासारखी पालवी नसली तरी तेही टवटवीत दिसते आहे. आता फणसाबद्दल लेखिका आपल्याला असं सांगतात की फणसाचं झाड, फणसाचं वैशिष्ट्य असं आहे की फणसाचं झाडाला टोकावर फणस लागलेलं असतं. संपूर्ण झाडावरती बुंध्यापर्यंत फणसं लागलेली असतात आणि त्यांचे फळे पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली नजरेत भरत आहे. फणसाला फुले धरत नाहीत तर पौष माघात त्याला हिरवे कोके येतात. फणसाच्या झाडाला फुलं लागत नाही, फणसाच्या झाडाला फुलं येत नाही. तर पौष आणि माघ महिना जेव्हा येतो तेव्हा त्याला मिरचीच्या आकाराचे, जाड मिरचीच्या आकाराचे कोके लागतात. पण एक एक कोका दुबंगतो, त्यानंतर दुबंगतो म्हणजे फुटतो. वरचे टरफल तपकिरी होऊन गळते. त्या कोक्यांवरचे टरफल असतं ते तपकिरी रंगाचं होतं, त्याचा वाढ पूर्ण होते आणि ते गळून जातं. आतला हिरवा फणस गुडगुडीत तुकतुकीत असतो. मग काही दिवसांनी त्यावर खसखशीसारखे बारके दाणे दिसू लागतात. ते दाणे वाढून पांढऱ्या किडीसारखे तंतू बनतात. त्याच्या खालून काटे वाढतात आणि ते तंतू गळले की संपूर्ण अवयवांनी युक्त असा फणस आम्हाला एखाद्या मुरब्ब्यासारखा दिसायला लागतो. अगदी बुंद्यापासून ते धरतात आणि फणसाचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर बुंद्यापासून टोकापर्यंत फणस त्या फणसाच्या झाडाला लागलेलं असतं. कधी कधी तर अर्धे फणस मातीत गाडलेलं असतं. या चैत्र महिन्याचं वैशिष्ट्य सांगत असताना लेखिका पुढे असं म्हणतात, रूप रस गंध, ज्याच्यामध्ये रूप आहे, सौंदर्य आहे, रस आहे, त्यानंतर गंध आहे म्हणजे सुगंध आहे. रूपही आहे, रसही आहे, गंधही आहे. अशा तिन्ही गुणांनी युक्त असलेला चैत्र महिना. या महिन्याची शोभा झाडावरच्या काही बांधल्या जाणाऱ्या आणि काही बांधल्या गेलेल्या पक्ष्यांच्या घरट्यांनी पूर्णत्वाला येते. या चैत्र महिन्यामध्ये पक्ष्यांना पाऊस येण्याची सुगावा लागलेला असतो की पुढच्या महिन्यामध्ये पाऊस येणार आहे. पाऊस येण्याच्या आधी आम्ही काहीतरी तयारी केली पाहिजे. काय तयारी करतात तर त्यांच्या त्या लहान लहान पिलांसाठी ते घरटे बांधतात. पावसापासून आमचं संरक्षण झालं पाहिजे यासाठी पक्षी घरटे बांधतात. ते बघणारे म्हणजे ते घरट्यांमुळे या चैत्र महिन्याचं सौंदर्य वाढलेलं आहे असं लेखिका म्हणतात. ठिकठिकाणी काही लोंबत्या आकाराची म्हणजे लांबट आकाराची, काही वाटोळी चेंडू सारखी तर काही पसरट गोल अशा आकाराची घरटी हे पक्षी बांधतात. ही काळी कबरी घरटी म्हणजे वसंताच्या चित्रलिपीतले सुंदर विरामचिन्ह आहे. विरामचिन्ह म्हणजे काय, इथं वसंत ऋतू संपतो. माधुर्याचा हा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो आणि म्हणूनच निसर्गाच्या विराट चित्रलिपीचा शोध घेण्यापेक्षा मला या स्थूल विरामचिन्हाकडेच पाहायला जास्त आवडते. अशा प्रकारे या सगळ्या निसर्गाचं सौंदर्याचं वर्णन लेखिका दुर्गा भागवत या ठिकाणी करतात. मला असं वाटतं की आपल्याला हा पाठ समजला असेल. यात काही प्रश्न आणि गृहपाठ आहेत, त्याची उजळणी आपण करूया. विद्यार्थी मित्रांनो, मी काही झाडांची वैशिष्ट्य सांगणार आहे. तुम्ही ते झाड कोणतं हे ओळखायचं आहे. बघा, निळसर फुलांचे तुरे. निळसर फुलांचे तुरे कोणत्या झाडाला येतात? विद्यार्थी मित्रांनो, निळसर फुलांचे तुरे हे कडुलिंबाच्या झाडाला येत असतात. त्यानंतर गुलाबी रंगाची कोवळी पालवी. गुलाबी रंगाची कोवळी पालवी चैत्र महिन्यामध्ये आंब्याच्या झाडाला येत असतात. गुलाबी गेंद, मधुमालतीची जी वेल असते त्याला गुलाबी गेंद असं म्हटलेलं आहे किंवा तो गोलाकार आकाराचे असतं म्हणून त्याला गुलाबी गेंद म्हटलं आहे. कडवट उग्रवास करंज्याच्या झाडाला म्हटलं आहे. दुरंगी फुले कोणत्या झाडाला दोन रंगाची फुलं असतात? घाणेरीच्या झाडांना दोन रंगाची फुलं असतात म्हणून त्याला दुरंगी फुलं म्हटलेली आहे. तीन पाकळ्यांचे फूल. नारळाच्या झाडाला तीन पाकळ्यांचं फूल येत असतात. या वैशिष्ट्यांना आम्हाला ते ओळखायचे असते.
पायापासून डोक्यापर्यंत फळं कोणत्या झाडाला येतात? तर पायापासून डोक्यापर्यंत फळे हे फणसाच्या झाडाला येतात. विद्यार्थी मित्रांनो, मी काही शब्द सांगेल, त्या शब्दांचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. उदाहरणार्थ निष्पर्ण, पाने नसलेला. निर्गंध, गंध म्हणजे सुगंध. निर्गंध म्हणजे गंध नसलेला, सुगंध नसलेला. निर्वात, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जीव नाही शिल्लक, असा तो निर्वात. निगर्वी, ज्याला कोणत्याही प्रकारचा गर्व नाही, अभिमान नाही. निस्वार्थी, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ शिल्लक नाही, ज्याचा स्वार्थ निघून गेलेला आहे, अशा प्रकारचा. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला काही वाक्प्रचार या ठिकाणी लिहून दिलेला आहे, त्याचा अर्थही मी त्या ठिकाणी सांगितलेला आहे. तुम्हाला आणि मला फक्त त्या वाक्प्रचारांच्या पासून एक नवीन वाक्य बनवायचं आहे. मी जे वाक्य बनवेल किंवा पुस्तकात जे दिलेलं असेल त्यापेक्षा वेगळं वाक्य तुम्हाला बनवायचं आहे. उदाहरणार्थ, व्यथित होणे म्हणजे दुःखी होणे. दुसऱ्याच्या दुःखापासून आम्ही व्यथित झालो पाहिजे. दुसऱ्याचे दुःख बघून आम्ही व्यथित झालो पाहिजे. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होणे किंवा दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होणे हाच खरा माणुसकी असतो. त्यानंतर दुसरा वाक्प्रचार दिला आहे रंजी घालणे. रंजी घालणे म्हणजे अवतीभोवती फिरणे. भोवरे फुलांच्या अवतीभोवती रंजी घालतात किंवा भोवरे फुलांच्या भोवताली रंजी घालतात. कुचेष्टा करणे म्हणजे चुकीचे बोलणे. सतत दुसऱ्याच्या बद्दल कुचेष्टा करणे ही वाईट सवय असते किंवा सतत दुसऱ्याची कुचेष्टा करणे ही वाईट सवय असते. पेव फुटणे म्हणजे ऊत येणे, वाढणे खूप. आमच्या घरामध्ये आजकाल उंदरांना खूप पेव फुटलेला आहे. अशा प्रकारे आम्ही वाक्याचा उपयोग करतात. तुम्ही सुद्धा एका शब्दापासून अनेक शब्दांना, वाक्प्रचारांपासून वाक्य म्हणजे त्याचा वाक्याचा उपयोग करा. त्याचा अर्थ लक्षात घ्या. पाठ पुन्हा एकदा वाचा. मला असं वाटतं की तुम्हाला पाठ समजला असेल. तुम्ही पुन्हा एकदा पाठ वाचला की पूर्णपणे तुमच्या डोक्यात तो पाठ उतरलेला असेल. धन्यवाद.